नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असे टमटमीत आणि फुगलेले असे भटुरे बनवणार आहोत. आणि भटुरे बनवले म्हणजे छोले येतच, आणि छोलेची रेसिपी आपल्या चॅनलवर पहिलेच आपण अपलोड केलेली आहे. नक्की बघा. आणि छोलेची रेसिपी झाल्याच्या नंतर नक्की आपले भटुरे सुद्धा ट्राय करून बघा. चला तर मग भटुरे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी भटुरे बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे. 2 वाटी मैदा घेतलेला आहे. प्रथम 1 वाटी टाकून घेतलेला आहे आणि दुसरी वाटी घालून घेते. 2 वाटी आपण मैदा घेतलेला आहे, त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी. आपल्याला ज्या वाटीने आपण मैदा घेतला तीच वाटी आपल्याला अर्धी वाटी रवा लागणार आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, घालून घेते. छान असं आळं करून घ्यायचंय. आपल्याला त्यात घालणार आहे थोडस तेल घालून घेते. चवीनुसार मीठ. साखर आपल्याला जास्त नाही, थोडीशी घालायची आहे. नाही जास्त झाली तर काय होतं, आपले भटुरे ते जास्त लगेच लाल होतात आणि मधून होत नाही व्यवस्थित. थोडस दही, जो घरातला सोडा असतो तो घालून घेते. चिमूटभर, जास्त नाही घालायचा, अगदी चिमूटभर घालायचा आहे. सर्व मिक्स करून आपल्याला छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मिडियम साईज, मिडियम मध्ये आपल्याला गोळा मळून घ्यायचे छान. ज्या वाटीत दही घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी घालून थोडं थोडं मळून घेते. या पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे. आता मी मस्त असं तेल लावून पुन्हा एकदा 20 मिनिट असं मळून घेणार आहे. तेलाचा हात लावून मी 20 मिनिट असं आपटून आपटून मळून घेणार आहे या पद्धतीने, म्हणजे आपलं पीठ छान होतं. तेलाचा हात लावून मी या पद्धतीने मळून मळून घेणार आहे. आपलं भटुऱ्याचं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. 20 मिनिटं छान असं तेलावर मी मळून मळून घेतलेले आपटून आपटून. आता अर्धा ते 1 तासासाठी आपण आराम करायला ठेवून घेऊया. 1 तास झालेलं आहे. आपलं भटुऱ्याचं पीठ छान असं भिजलेलं आहे. बघत असेल मस्त असं भिजलेलं आहे आपलं भटुऱ्याचं पीठ. आता आपण छोटे छोटे असे उंडे घेऊया. आपण प्रत्येक वेळेस पुरीला घेतो त्याच्यापेक्षा मोठे घ्यायचे आपल्याला. भटुरे मोठे असतात, पुरीपेक्षा भटुरे मोठे असतात. या पद्धतीने आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे प्रथम, आणि आपण लाटून घेणार आहोत भटुरे. या पद्धतीने मी गोळे करून घेणार आहे. असा गोळा घेतलाय आणि त्याला तेल लावून घेणार आहे. या पद्धतीने मी लाटून घेणार आहे. या पद्धतीने मी भटुरा लाटून घेतलेला आहे. आणि इकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे. आणि आपल्याला तेल भटुऱ्याला अगदी कडकडीत गरम पाहिजे. आता मस्त तेल गरम आहे. मी भटुरा सोडून घेते. आणि आपल्याला गरम, प्रथम असं दाबून घ्यायचं आणि गरम तेल आपल्याला सोडत राहायचं वरतून. बघत असेल मस्त असा टम झालेला आहे आपला भटुरा. खूप छान असा फुगलेला आहे. पूर्ण गरम तेल आपल्याला वरच्या साईडला सुद्धा घालायचं आहे. मस्त असा भटुरा आपला फुगलेला आहे. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. याच पद्धतीने आपण पुढील भटुरे सुद्धा करून घेणार आहोत. आणि मस्त असा फुगलेलाच आपला भटुरा राहणार आहे. काढून घेते, मस्त झालेला आहे. भटुरा सुद्धा याच पद्धतीने करून घेणार आहे मी. आणि एकदम गरम गरम तेलात सोडायचं आहे आपल्याला. पुढचाही भटुरा आपण सोडून घेतलेला आहे आणि मस्त असा फुगलेला आहे. बघत असाल आपण रव्याचं आणि मैद्याचं जे माप घेतलं ना त्या मापात मस्त होतात. म्हणजे अतिशय काही वेळ सुद्धा आपले भटुरे असे टमचे टम राहतात फुगलेले. बघत असाल पहिला आपला भटुरा मस्त असा फुगलेला तसून तसंच आहे. म्हणजे आपण लाटू पर्यंत आणि दुसरा होऊ पर्यंत सुद्धा पहिला भटुरा खूप मस्त असा फुगलेला आहे. आता हा काढून घेते. मस्त असा होत आहे भटुरे आपले.
भरपूर वेळ झाला तरी आपले भटुरे मस्त असे फुगलेले आहे. याच पद्धतीने भटुरे आपण सर्व करून घेणार आहे आणि खूप छान असे होतात. तुम्ही कुठल्याही भाज्या संग खाऊ शकता. छोले बनवले तर नक्की छोले भटुरे बनवून बघा. आणि कशी वाटली आपली व्हिडिओ नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा.